नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत दत्ता राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 26वे व्यक्तिचित्र सलीम, जिंदगी का सुहाना सफर. सादर करती पूर्वा धारप. स्वतःच्या नकळत्या वयात दिसत असलेली माणसं नंतर आपल्या कळत्या आणि कर्तृत्वाच्या वयात देखील परत संपर्कात येतात तेव्हा त्यांचा उंचावत गेलेला कर्तृत्वाचा ग्राफ आणि मोठेपणा अधिक भावतो. माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून आजतागायत असाच कोकणातलाच एक अवलिया माझ्या संपर्कात आला आणि आजही संपर्कात आहे. 1973-74 मी चिपळूणला हायस्कूलला असताना बाजारपेठेत कामानिमित्त सायकलवरून नेहमी फिरायचो. सायकल चालवायला मिळते या आनंदापुढे काम काहीच वाटत नसे. तेव्हा परदेशी वस्तूंचं मोठं आकर्षण वाटत असे. बाजारातल्या अप्सरा हॉटेलसमोर हातगाडीवर विकायला असलेल्या सोनी कंपनीच्या प्लास्टिक वेष्टनात गुंडाळलेल्या चकचकीत ऑडिओ कॅसेट्स माझं कायम लक्ष वेधून घ्यायच्या. एक 25-30ला बोहरी मेमन समाजाचा किडकिडीत परंतु तरतरीत तरुण सलीम त्या विकायचा. त्या काळात नॅशनल पॅनासोनिक कंपनीचा टेप रेकॉर्डर आणि सोनी कंपनीच्या घरात कॅसेट्स असणे ही एक परमावधी होती. बिनाका गीतमाला दर बुधवारी आम्ही ऐकत असायचो आणि ती पायदानवाली गाणी त्या हातगाडीवर लावलेली असायची. हातोहात कॅसेट्स संपायच्या. मी मुद्दाम तिथे सायकल लावून थांबून गाणी ऐकत असे. खरेदी करण्याइतका मी मोठा नव्हतो आणि घरात टेप रेकॉर्डर काय साधा ट्रान्झिस्टर देखील नव्हता. काही काळ निघून गेला. माझं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं. नोकरीला बँकेत लागलो. बाहेरगावी 8-10 वर्ष असल्यानं शहराशी संपर्क फार राहिला नाही. सलीम देखील माझ्या स्मरणातून अंधूक होत गेला. CD प्लेअरचा जमाना आला आणि कॅसेट्सचं मार्केट कमी होत गेलं. सलीम, त्याची हातगाडी आणि कॅसेट्स देखील बाजारपेठेत कुठे दिसेनाशा झाल्या. परत माझी बदली झाली आणि मी शहरातल्या बँकेत रुजू झालो. एक दिवस माझ्या कॅश काउंटरवर सलीम टोकन घेऊन पेमेंटसाठी उभा होता. त्याच्यात बदल झाला होता पण तरीही मी त्याला ओळखलं. एव्हाना त्यानं 40शी जवळ केली होती आणि मी 25शीत होतो. पांढरी शुभ्र कॉटन पॅन्ट, तसा शर्ट, मध्यम उंची, अंगानं अजून भरलेला, थोडं टक्कल पडलेलं, कोरलेली आणि मेहंदी लावून तांबूस केलेली दाढी, 2 भुवयांच्या मध्ये थोडा आडवा काळसर डाग, डोळ्यात अंधुक सुरमा, हाफ शर्टाच्या उजव्या बाहीतून डोकावणारा दंडाला घट्ट बांधलेला तावीज. माझ्याकडे पाहून तो देखील ओळखीचा हसला आणि नंतरच्या गेल्या 30 वर्षात बँकेच्या आणि इतर वेगवेगळ्या माध्यमातून सलीमभाई आजही माझ्या संपर्कात आहे. वेगवेगळ्या वेळी गप्पा मारताना सलीमचा सलीम शेठ होईपर्यंतचा प्रवास मला स्तिमित करत गेला. हातगाडीवर कॅसेट विकत असताना सलीम खाटीक मोहल्ल्यातील एका पडक्या घरात एका खोलीत राहायचा. एक वयस्कर इसम, इब्राहिम चाचा त्यांचं नाव, एकटाच, त्या घराचा मालक. सलीम जवळ थोडा पैसा साठला, शादी केली त्यांनी आणि सलीमला चांगल्या घराची गरज वाटू लागली. इब्राहिम चाच्याचं पडकं घर जेमतेम 1-1.5 गुंठ्यावर उभं होतं. सलीमनं त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला की सलीम खर्च करून छोटं 2 मजली घर बांधेल आणि खाली इब्राहिम चाचा आणि पहिल्या मजल्यावर तो स्वतः राहील. घर दुरुस्त करण्यापलीकडचं होतं आणि चाच्याकडे तितका पैसाही नव्हता. सलीमनं टुमदार घर बांधलं आणि सलीम पहिल्या मजल्यावर राहायला लागला. परंतु त्याचवेळी त्याच्या डोक्यात एका नव्या व्यवसायानं जन्म घेतला होता.
इब्राहिम चाचानं दिलेल्या जागेवर घर बांधलं. एका गरजू माणसाला मदत करता करता स्वतःची देखील सोय झाली. आता अशा जागा विकसित करायला घेऊन त्यातून लोकांना चांगली घरं देऊन पैसे देखील मिळवता येतील या कल्पनेचा आणि व्यवसायाचा अंकुर त्याच्या व्यवहारी मनात तेव्हाच रुजला गेला. शहरात फ्लॅट संस्कृतीनं हळूहळू शिरकाव केला होता. सलीमनं छोट्या जागा आणि घरमालकांशी संपर्क साधला. जागा डेव्हलप करायला सुरुवात केली. त्यानंतरची आज अखेर 30-35 वर्ष सलीमची आणि सलीमच्या कर्तृत्वाची आहेत. गेल्या या साऱ्या वर्षात सलीमनं जवळपास 200पेक्षा अधिक लहान मोठ्या बिल्डिंग बांधल्या. परवडणाऱ्या पैशात लोकांना फ्लॅट्स दिले. आज शहरातल्या एकाच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जवळजवळ 30-40 बिल्डिंग सलीमनं बांधल्या आहेत. शहराजवळच्या दूरदूरच्या खेड्यातील मुस्लिम कुटुंबे शहरात मुलांच्या शिक्षणासाठी इथे फ्लॅट घेऊन राहतात. गल्फमध्ये काम करणारे लोक हे सलीमचं मार्केट आहे. फ्लॅटसोबतच अनेक व्यापारी गाळे देखील सलीमने बांधून चांगला पैसा कमावला. 2010मध्ये त्यांनीच बांधलेल्या बिल्डिंगमध्ये माझ्या बँकेनं नवी शाखा उघडली आणि तिथे मी शाखाधिकारी म्हणून गेलो. त्याच दरम्यान अगदी जवळच सलीमनं स्वतःला राहायला प्रशस्त 5-6 बेडरूम्स असलेला बंगला बांधला होता. मी त्याला शाखेच्या उद्घाटनाचं निमंत्रण द्यायला गेलो. सलीमनं सगळा बंगला फिरून दाखवला आणि मी स्तिमित झालो. सलीमनं खास चायनामधून फर्निचर मागवलं होतं. कुठेच कोणती कसूर ठेवली नव्हती. आज 2 मुलं मदतीला असली तरी रोज सकाळी 7 वाजता सलीम साईटवर न चुकता हजर असतो. ठरलेले कामगार आले आहेत ना, पुरेसं मटेरियल आहे ना, इथपासून ते अगदी बँकांचे रोजचे व्यवहार इथपर्यंत त्याचं जातीनं लक्ष असतं. एकेकाळी रस्त्यावर उभा राहून हातगाडीवर कॅसेट विकणारा सलीम आज शहरातला बडा बिल्डर म्हणून ओळखला जातो. क्रेडाई या बिल्डर संघटनेचा तो अध्यक्ष आहे. तरी त्याचे पाय अद्याप जमिनीवर आहेत. दरवर्षी अनेक संस्थांना तो भरघोस देणग्या देतो. रमजानच्या महिन्यात रोजे धरतो, इफ्तार पार्टी देतो, अनेक लोकांना हज यात्रेला जायला मदत करतो. एकदा ग्राहक फ्लॅट घेण्यासाठी आला तर त्याची आर्थिक परिस्थिती समजून घेऊन त्याला सहकार्य करतो. साब, मैंने खुद की ज़िंदगी का वो दौर भी देखा है जब मेरे पास खुद का ढंग का घर भी नहीं था. आज अल्लाह ने मुझे वो सब कुछ दिया है जो मैंने कभी सपने में भी नहीं सोचा था. आज मेरी कुछ देने की बारी और हैसियत है तो ज़रूरतमंद लोगों को मदद करना मेरा फ़र्ज़ बनता है. आदमी के ज़िंदगी में 2 चीज़ें बहुत मायने रखती है, एक शादी और दूसरा खुद का अपना घर. असं विनम्रपणे हसत हसत सांगतो. बँकेत सलीम आला की कधी गप्पा होत. एकदा मी त्याला अप्सरा हॉटेल समोरच्या हातगाडीची आठवण करून दिली आणि मी तेव्हा तिथं गाणी ऐकत उभा असायचो हे सांगितलं तेव्हा त्याचे डोळे अक्षरशः पाणावले. साब, जिंदगी हर एक को अपनी जिंदगी संवारने के 3 मौके देती ही है. मैंने कैसेट बेचना शुरू किया तब मेरे पास कुछ भी नहीं था. कस्टम से बाहर निकाला हुआ माल मुझे अब्दुल भाई उधार में देता था. कैसेट मार्केट में बहुत तेजी थी लेकिन माल निकलना बहुत मशक्क़त का काम था. मैंने मार्केट डाउन होते ही कंस्ट्रक्शन लाइन पकड़ी. अभी भी फ्लैट लेने के लिए जब कोई कस्टमर आता है तो मुझे मेरा इब्राहिम चाचा और मेरा पहला घर याद आता है. खुदा की मेहरबानी से बहुत पैसा कमाया, बहुत लोगों के बसेरे में थोड़ा मेरा भी हाथ रहा, इसकी मुझे बहुत खुशी है साहब. अब्दुल मुझे हमेशा कहता था, देख सलीम, पैसा तो सिर्फ जीने का मकसद नहीं,
कुछ ऐसा कर लोग तुम्हें याद रखेंगे। पैसे का आना जाना आगे पीछे होता रहता है। नीयत साफ रहेगी तो पैसा कभी डूबता नहीं है। तैर कर तेरे जेब में दुआओं के साथ वापस आ जाएगा। सलीम आजही बँकेतील ठेवीवर मिळालेल्या व्याजाला हात लावत नाही. रमजानच्या महिन्यात त्या रकमेचा सदगा करतो. फकीर आणि गोरगरिबांना वाटून मोकळा होतो. सलीम आजही वाटेत भेटतो. दिसल्यावर हात करतो, कधी गप्पा होतात. पण तरीही मला तो दिसला की आजही आठवत राहतो तो 25शीतला किडकिडीत सलीम. त्याची ती कॅसेटनं भरलेली हातगाडी आणि टेप रेकॉर्डरवर लागलेली अनेक गाणी आणि त्यातही सफर चित्रपटातलं एक वरच्या पायदानवर पोचलेलं ते सदाबहार गाणं. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. धन्यवाद. रसिक वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील.